रेस्टॉरंटपेक्षा पण भारी मटर पनीरची भाजी घरीच बनवा। मटर पनीरची भाजी बघा किती छान दिसते। त्यातला वाटाण्याचा रंग, पनीर आणि याचं टेक्स्चरसुद्धा बघा आणि कलरसुद्धा। आज आपण बनवणार आहोत मटर पनीरची भाजी। बरं, याला आपण शाही मटर पनीर पण बोलू शकतो। तर रेस्टॉरंट ढाब्यावर तुम्ही भाजी खाता ना, त्यापेक्षा ही खूप टेस्टी भाजी बनून तयार होते। हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मटर पनीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून मी इथे बटर घालून घेतला आहे। बटर आपल्याला व्यवस्थित वितळून झाला की यामध्ये पनीरचे तुकडे घालून घेऊयात। तर पनीर इथे मी 250 ग्रॅम घेतलेले आहेत। हे पनीरचे तुकडे आपल्याला मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटं याला फ्राय करून घ्यायचं आहे। खूप जास्त ब्राऊन याचा कलर करायचा नाही। पनीरचे तुकडे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील तेवढ्या आकारामध्ये तुम्ही पनीरचे तुकडे कट करून घ्या। मी इथे बटर वापरलेला आहे। जर तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं असेल तर तुम्ही नुसतं तेलावरती किंवा तुपावरती पण हे पनीर तुम्ही भाजून घेऊ शकता। बटर किंवा तूप वापरल्यामुळे या पनीरचं आपल्याला चव आहे ती छान बटरी तुपकट अशी येते। त्यामुळे बटर किंवा तुपाचा नक्कीच वापर करा। तर इथे आपलं पनीर छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करूयात आणि कोमट पाण्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये पनीर काढल्यामुळे पनीर सॉफ्ट राहतात आणि चव पण याची छान येते। तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका। आता आपण त्याच पॅनमध्ये 3 मध्यम आकाराचे उभे कट करून घेतलेले कांदे यामध्ये हाय फ्लेमवरती भाजून घेणार आहोत। कांदा भाजून घेण्यासाठी इथे मी 1 चमचा बटर घालून घेतलाय आणि आता याला छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे। तर हा कांदा जास्त आपल्याला करपवायचा किंवा जाळायचा नाही, तर फक्त हलकासा ट्रान्सपरंट झाल्यावरती आपल्याला हा कांदा तेवढंच भाजून घ्यायचा आहे। तर इथे पहा, कांदा आपला ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे। तर या स्टेजवरतीच आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आहे। आता यामध्ये मी इथे 3 हिरव्या कलरच्या मिरच्या घालून घेते। तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। यासोबतच मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आहेत आणि फक्त याला मी परतवून घेतला आहे। सोबतच मी इथे 2 इंच आलं घालून घेतलं आहे आणि आता याला 2 मिनिटं परतवून घेऊया। गॅसची फ्लेम मध्यम करून याला 2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर एक मध्यम आकाराचा आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटोमुळे आपल्या ग्रेव्हीचा जो कलर आहे याने छान यायला मदत होते आणि यासाठी आपल्याला लाल रंगाचा टोमॅटो घ्यायचा आहे। यापेक्षा तुम्ही जास्त टोमॅटो घालू नका, त्यामुळे भाजीची चव आंबट होऊ शकते। टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। तर इथे बघा, आपला टोमॅटो आता मऊ व्हायला लागलेला आहे। आता आपण यामध्ये 7 ते 8 काजू घालून घेऊयात। टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता भाजीला अजून एक रंग येण्यासाठी कांदा आणि टोमॅटो एका साईडला करून घेऊयात आणि थोडंसं पॅनमध्ये बटर घालून 2 बेडगी मिरच्या भाजून घेऊयात, म्हणजे याने छान रंग भाजीला येईल आणि दिसायलाही खूप छान दिसेल। यासाठी ही बेडगी मिरची आपल्याला व्यवस्थित यामध्ये भाजून घ्यायची आहे। तर आता बेडगी मिरची भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये सर्व मिक्स करून घेऊयात आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर आता हे वाटण आपल्याला थंड करून याला बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे आता संपूर्ण हे वाटण थंड झालेलं आहे। आता इथे मी वाटण करून घेतलेलं आहे। तर लक्षात असू द्यात की आपल्याला हे वाटण एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवून दिलेला आहे। आता त्यामध्ये 2 पळ्या तेल आणि 2 टेबलस्पून बटर घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे आपलं बटर जळणार नाही, यासाठी मी इथे तेल घालून घेतलं आहे। तेल बटर गरम झाल्यावरती गॅसची फ्लेम मंद करून यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं घालून घेऊयात आणि त्यासोबतच 3 ते 4 लवंगा आणि 1/2 इंच दालचिनी घालून घेऊयात आणि आता इथे मी 1 बेडगी मिरची घालून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी 2 ते 3 यामध्ये बेडगी मिरची घालू शकता। तर आता याला थोडंसं परतवून घेऊयात। काही सेकंद मसाले परतल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतोय। तर आता जिरं थोडंसं परतवलं की लगेचच आपण यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा धने पावडर, 1/2 चमचा
हळद आणि एक गच्च भरून काश्मीरी पावडर घालून घेतली आहे। तर आता याला छान एकजीव करून घेऊयात। हे मसाले काही सेकंद भाजून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आपण तयार केलेली जी पेस्ट होती ती यामध्ये घालून घेऊयात। बरेच जण यामध्ये खोबरं पण घालून ही भाजी बनवतात, तर आपण हॉटेल स्टाईल मटर पनीर बनवणार आहोत, त्यासाठी यामध्ये अजिबात आपल्याला खोबरं घालायचं नाही आहे। आता ही पेस्ट घातल्यानंतर आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळेला ना काय होतं ना, आपण वाटण भाजत असताना जे वाटण आहे ते आपल्या खाली तळाला चिकटायला लागतं। त्यासाठी इथे मी मिक्सरच्या वाटलेल्या भांड्यामध्येच पाणी घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि व्यवस्थित मसाला हा शिजवून घेते। या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे। आता इथे याला 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, अजून पण तेल सुटलेलं नाही। यासाठी अजून आपल्याला मसाल्याला तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे। तर आता आधीपासून ते आत्तापर्यंत याला 7 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा या मसाल्याला छान तेल सुटू लागलं आहे। मसाला व्यवस्थित भाजला तरच तुमची भाजी टेस्टी होईल। तर हे बघा, आता आपलं हे परफेक्ट आहे। तर या स्टेजवरती आपण आता इथे 3 ते 4 चमचे मलाई घालून घेऊयात। मलाईमुळे ग्रेव्हीला छान बाइंडिंग येते आणि याने भाजीला चव पण छान येते। आता जर तुमच्याकडे तुम्ही घरगुती दुधाची सायची मलाई काढून घेत असाल तर तुम्ही ती घातली तरीही चालेल, किंवा अमूल क्रीम आपल्याला बाजारात मिळते त्याचीही तुम्ही घेतली तरीही चालेल। मलाईची क्वांटिटी यापेक्षा जर तुम्ही वाढवली तरीही चालू शकेल। तर आता इथे बघा, मलाई मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आता आपल्याला या स्टेजवरती 1 कप बॉईल केलेले वाटाणे घालून घ्यायचे आहेत। जर तुम्ही वाटाणे बॉईल करून घेणार नसाल तर तुम्हाला असेच आपण जे बाजारातून वाटाणे आणतो ना, जे ओले वाटाणे असतात ते घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी घालून हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे मी कुकरला हे वाटाणे शिजवून घेतले आहेत। फक्त 2 चमचे यामध्ये पाणी घालून मी कुकरवरती शिट्ट्या काढून घेतल्या आहेत, यामुळे वाटाण्यामध्ये पाणी नाही आहे। आणि आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। तर मीठ घातल्यानंतर आपण याला पुन्हा 1 मिनिट परतवून घेऊयात। तर बघा, तुम्ही जर वाटाणे असेच कच्चे घालणार असाल तर तुम्हाला यामध्ये पाणी घालून वाटाण्याला आधी शिजवून घ्यायचं आहे आणि नंतरच पनीरचे तुकडे टाकून नंतर 5 ते 7 मिनिटं त्याला बॉईल करून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आहे। तर इथे आपण बॉईल केलेलेच वाटाणे घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला या भाजीला बनवायला वेळ लागत नाही। तर आता आपण जे पाण्यामध्ये पनीर ठेवलं होतं ते यामध्ये पनीर मी ते घालून घेतलं आहे। व्यवस्थित पनीर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण जे पनीरचं पाणी ठेवलं होतं ना, तेच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे पनीर आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। तर आता हे पनीरचंच पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात। आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात। आता पाण्याचं प्रमाण तुम्ही म्हणाल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता। इथे मी पाण्याचं प्रमाण 1.5 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे। तर बघा, आपण पनीर गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पनीर छान सॉफ्ट होतात, तर ते असे रबरासारखे चिवट असे होत नाहीत। तर इथे बघा, आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे। इथे आता आपल्याला भाजी पातळ जरी वाटत असली की ती थोड्या वेळाने आपण जेव्हा बॉईल करून घेणार तेव्हा ती बरोबर दाटसर अशी त्याची ग्रेव्ही तयार होते। आता आपण इथे कसुरी मेथी हातावरती चुरून घेऊयात। 2 चमचे इथे मी कसुरी मेथी हातावरती क्रश करून घालून घेते आणि या स्टेजवरतीच तुम्हाला जर कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची असेल तर तुम्ही घालू शकता। कसुरी मेथी घातल्यानंतर याला 1 मिनिट झाकण लावून ठेवून किंवा असंच शिजवून घेऊयात। कसुरी मेथीचा यामध्ये फ्लेवर उतरला की भाजी अजून चवीला छान होईल। तर बघा, इथे आता 1 मिनिट झालेली आहेत। भाजीचा रंग बघा किती छान आलेला आहे आणि यातील वाटाणे सुद्धा कसे हिरवेगार आणि छान असे दिसायला छान दिसतंय आणि त्याचं टेक्स्चर बघा आपल्या ग्रेव्हीचं किती छान आलेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करूयात। आता ही भाजी आपली या पद्धतीने मटर पनीरची भाजी बनवून तयार आहे। ही मटर पनीरची भाजी थंड झाल्यावरती याची ग्रेव्ही अजून थिक होते। तर बघा, थंड झाल्यानंतर याची ग्रेव्ही आणि याचं टेक्स्चर पण तुम्हीच बघा आणि तुमच्या कॉमेंटद्वारे मला नक्की कळवा। विश्वास ठेवा, या पद्धतीची मटर पनीरची भाजी खूप मस्त तयार होते। तर या पद्धतीने मटर पनीरची भाजी नक्कीच बनवून बघा। तर अशा प्रकारे आपली रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीरची भाजी बनवून तयार आहे। म्हणजेच शाही मटर पनीर आपली भाजी बनवून तयार आहे।
तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. जर चॅनलवरती नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजेच मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. आणि मैत्रिणींनो, जर माझं कुठे चुकत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटद्वारे सांगू शकता. तर अशी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपीसोबत.